नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल अमेरिकन मार्केटमध्ये मजाच झाली. आपण म्हणूया सगळा हा पैशाचा खेळ आहे. मार्केट खूप पडलं आणि त्यानंतर कुणीतरी बातमी पेरली म्हणूया, किंवा आपण मराठीत म्हणतो तसं पुड्या सोडल्या की ट्रम्प साहेब हे जे टॅरिफ वगैरे लावणं आहे ते 3 महिने पुढे ढकलत आहे. त्यासाठी जेवढं पडलेलं मार्केट होतं ते सगळं मंदी नाहीशी झाली आणि तेजीत आलं मार्केट. 1000 पॉईंट तेजी म्हणजे सगळ्यांचा गोंधळ तर उडालाच असेल. आणि मग कोणालाच कळेना काय झालंय. त्यानंतर ट्रम्पच्या सचिवांनी सेक्रेटरीनी येऊन सांगितलं असं काहीही नाही, कोणताही निर्णय फिरवण्यात आलेला नाही किंवा पुढे ढकलण्यात आलेला नाही, ही पूर्णपणे अफवा आहे. त्यानंतर पुन्हा मार्केट पडलं. त्यामुळं या अशा मार्केटमध्ये पोझिशन अगदी कमी ठेवायची. विकायलाही संधी मिळते आणि खरेदी करायलाही संधी मिळते. फक्त संधीची वाट पाहणं आणि संधी आलेली असताना 1000 गोष्टीचा विचार नाही करत बसायचं की तिथे मला एवढा भाव दिसतो, मग तो का दिसत असेल, अमुक का झालं. आपलं लॉस निघून जात आहे, प्रॉफिटमध्ये शेअर निघतोय, विकून रिकामं व्हायचं, पुढचं पुढे बघू. आणि तसंच शेअर का पडला आहे हे विचार करत बसण्यापेक्षा चांगला शेअर आहे, क्वालिटी शेअर आहे, काय कारण झालं असेल ते कंपनी नक्की सॉल्व करेल. आपण थोड्या प्रमाणात तरी घेण्याची संधी मिळाली आहे, घेऊया. अशा पद्धतीने हे जे अचानक काही बदल होणारं मार्केट असतं ते केलं पाहिजे. म्हणजे सेल ऑफ वाढण्याची भीती तर आहेच, कारण हेज फंड आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना मार्जिन कॉलसाठी पोझिशन कमी करावी लागणार आहे. CBOE व्हिक्स जो होता तो 50च्या पातळीवर गेला, तर इंडिया व्हिक्स 66% वाढून काल 22.85च्या लेवलवर गेला. अमेरिकेमध्ये टेस्ला, कॅटरपिलर, ॲपल हे सगळे शेअर पडले. चीनने ठरवलंय की शेवटपर्यंत लढायचं, माघार घ्यायची नाही. अमेरिका तर म्हणतीये की 34% टॅरिफ तुम्ही मागे घ्या. तुम्ही चीनने जर माघार घेतली नाही तर आम्ही 50% टॅरिफ आणखीन लावू, ॲडिशनल. तर चीन म्हणते काही हो, आम्ही माघार घेणार नाही. आता भारतात बघितलं तर LPG सिलेंडरचे भाव 50 रुपयांनी वाढले. अमेरिकेचं बॉन्ड यील्ड सुधारले, ते 4.17 झालं. डॉलर इंडेक्स 104 झाला, तर क्रूडचा भाव 66 वर आहे. शोभाने 13,412 रुपये स्क्वेअर फीटनी 15.58 लाख स्क्वेअर फीट एवढी जागा विकली. त्यांना त्याचे 1,836 कोटी रुपये मिळाले. गोदरेज प्रॉपर्टीची बुकिंग व्हॅल्यू जी आहे ती 87% वाढून 10,163 कोटी एवढी झाली. काल फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्रीच केली 9,040 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी खरेदी केली 12,122 कोटीची. BEL इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअरसाठी इंडियन एअरफोर्सकडून त्यांना 2,210 कोटीची ऑर्डर मिळाली. आतापर्यंत म्हणजे
2025मध्ये त्यांना 2,803 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या. महिंद्रा अँड महिंद्रा त्यांचं उत्पादन 88,701 कोटी युनिट 88,701 युनिट एवढं झालं. पूर्वीचं उत्पादन 71,814 कोटी होतं. काय माफ करा, माझ्या तोंडात काय कोटी बसलंय कळत नाहीये. तर विक्री 79,751 युनिट आणि पूर्वीची विक्री होती 66,840 युनिट. महिंद्रा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अशी एक सबसिडियरी स्थापन करणार आहे. टायटन कॅरेट प्लेनची ग्रोथ 22% झाली. कंपनीचा व्यवसाय 25% वाढला. टायटनने 72 स्टोअर नवीन उघडली आणि आता त्यांची स्टोअरची संख्या 3,312 स्टोअर्स एवढी झाली. पी.एन. गाडगीळने सांगितलं की आमचा रेव्हेन्यू 26% वाढेल. रिटेल सेगमेंट 50% वाढेल आणि ई कॉमर्स मात्र 244% बिझनेस वाढला त्यांचा. ब्रिगेड 10 एकर जमिनीवर म्हैसूरमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ते डेव्हलप करणारे 225 कोटी ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू आहे. ग्लोबल हेल्थ आसाम इलेक्ट्रिसिटी ग्रीड कॉर्पोरेशननी 3 एकर जागा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ग्लोबल हेल्थला दिली आहे. KPI ग्रीन साई बंधन इन्फिनियमचे 66.20 मेगावॅटचं हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट टेक्निकल रिक्वायरमेंटमध्ये बदल झाल्यामुळे टर्मिनेट झाले. NFDC ऑस्ट्रेलियन सबसिडियरी त्यांची लॉस मेकिंग झाली आहे. या सबसिडियरीमध्ये आणखीन गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट स्क्रुटिनी चालू आहे असं NFDCच्या व्यवस्थापनाने कळवलं आहे. तर आपण कुठले शेअर तेजीत राहतील मंदीत राहतील देती आहे मी, पण जास्त जवळजवळ सगळे शेअर मी तेजीतलेच दिले, कारण थांबता येतं आणि थांबल्यानंतर या मार्केटच्या गोंधळामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर पटकन बाहेर पडता येईल. म्हणजे काल सुद्धा 2 वाजल्यानंतर जवळजवळ 1000 ते 1200 पॉईंट आपलं मार्केट सुधारलं होतं. 3,200 3,300 सेन्सेक्स आपटला होता आणि तिथून शेवटी 2,000 पॉईंट एवढा राहिला होता. म्हणजे जवळजवळ 1000 ते 1200 पॉईंटची तेजी शेवटी आली होती. तेजीमध्ये अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्स, HPCL, डोम्स. काल जेव्हा तेजी आली त्याच्यामध्ये IT सेक्टरमध्ये बराच सुधार दिसला. TCS, इन्फोसिस सुधारले. TCS तर जवळजवळ 80 रुपये लोअर प्राईसपासून सुधारला. त्यामुळे इन्फोसिस, विप्रो, PG इलेक्ट्रोप्लास्ट, बर्जर पेंट, GMR एअरपोर्ट. काहीतरी बातमी असावी, कारण GMR एअरपोर्ट काल अखंड वेळ तेजीत होता. टायटन, BEL, रामको सिमेंट, युनायटेड स्पिरिट्स. कारण आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 3 दिवसाच्या
ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि फ्री ट्रेडच्या संदर्भात काही बोलणी होण्याची शक्यता आहे. HUL, गोदरेज कन्झ्युमर, डिक्सन, बलरामपूर चीनी, कोलगेट, स्टेट बँक ऑफ इंडिया, D-Mart, PNB हाऊसिंग सुद्धा चांगला सुधारला. 870 वरनं 920 पर्यंत सुधारला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ICICI बँक, NHPC, HDFC लाईफ, डॉक्टर रेड्डीज, इंडिगो, सायंट, डेलिव्हरी, माझगाव डॉक्स, ब्रिटानिया, CESE, सुवेन फार्मा आणि ॲक्सिस बँक. आत्ताचं मार्केट मिनिटाला बदलणारं आणि खूप लक्ष द्यावं लागणारं असं आहे. झाला तर आम्हाप फायदा, नाहीतर आम्हाप नुकसान. दोन्हीही गोष्टी संभवतात. कारण कुठल्या मिनिटाला ते 3000 पॉईंट खाली जाईल आणि कुठल्या मिनिटाला वर जाईल हे सांगता येत नाही. अर्थातच ज्याला आगत आहे त्यांनी स्वागत केलं पाहिजे कुठल्याही अडचणीचं आणि त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे. मार्ग नक्की निघतो, पण तो आपण विचार करून काढला पाहिजे आणि न घाबरता चांगले शेअर एकदम काही कारणाने मार्केट पडलं तर तुमचं जसं भांडवल असेल त्याप्रमाणे भांडवलाची वाटणी करा. पण कुणीही एकदम 500 शेअर घेतलेत, 1000 शेअर घेतलेत असं मात्र करू नका. कारण धार दिवशी मार्केट आपटलं तर नुकसानही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. त्यामुळं जर तुम्ही 10 शेअर घेतले 100 रुपयाला तर पुढचे 10 शेअर तुम्हाला 80 रुपयाला 85 रुपयाला मिळू शकतात का असा प्रयत्न करा, तर तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. बघूया काय काय नाच मार्केट करताय. त्या नाचात आपल्याला सामील व्हावंच लागेल, इलाज नाही. जर आपल्याला शेअर मार्केटचा व्यवसाय करायचा आहे तर आणि उत्पन्न वाढवायचं आहे तर 9:15ला तयार राहा. मी पण तयार राहते काय होतं बघण्यासाठी. नमस्ते.